विधिमंडळ अधिवेशनादरम्यान जे काही कामकाज होतं ते वेगवेगळ्या प्रकारच्या नियमांच्या अंतर्गत होतं। विरोधी पक्षांकडून नियम 293 अंतर्गत एक प्रस्ताव मांडला जातो। हा प्रस्ताव विरोधी पक्षांच्या मागण्यांचा प्रस्ताव असतो। विरोधी पक्षांनी यंदाच्या अधिवेशनात सुद्धा अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला। या प्रस्तावामध्ये जे वक्ते बोलणार होते त्या वक्त्यांची सुरुवात आदित्य ठाकरे यांच्यापासून होणार होती। म्हणजे आदित्य ठाकरे हे या यादीमध्ये पहिले वक्ते होते, विरोधी पक्षांचे ओपनिंग बॅट्समन होते। सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या चर्चेची सुरुवात एखादा वरिष्ठ सदस्य करतो, ज्याला प्रचंड अनुभव असतो, ज्याच्याकडे चांगलं वक्तृत्व असतं, जो चांगले तर्क मांडू शकतो, मुद्दे मांडू शकतो, जो सरकारला कोंडीत पकडू शकतो। परंतु कोणताही अनुभव नसताना आदित्य ठाकरे यांना हे मोठेपण देण्यात आलं, कारण ते ठाकरे आहेत। आणि जेव्हा ठाकरे अशा प्रकारच्या चर्चेची सुरुवात करतात तेव्हा त्याची आधीच वातावरण निर्मिती करण्यात येते, ढोल बडवण्यात येतात की आदित्य ठाकरे आता सरकारवर प्रहार करणार आहेत। परंतु प्रत्यक्षात जेव्हा या चर्चेला सुरुवात झाली, विरोधी पक्षांनी हा प्रस्ताव मांडल्यानंतर विरोधी पक्षांचा वक्ता याच्यावर आपली भूमिका मांडणार, या प्रक्रियेला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आदित्य ठाकरे हे सभागृहातूनच गायब होते।